मला वेळ लागली. इट विल टेक मी सम टाईम. तू उशिरा आलास. यू केम लेट. तिसरं वाक्य आहे, मला भीती वाटत नाही. आय एम नॉट अफ्रेड. आणि चौथं वाक्य आहे, तू खूप हुशार आहे. ही इज व्हेरी स्मार्ट. तर बघा मित्रांनो, आपली एक सेंटेन्स सीरीज चालू झालेली आहे, जी की पूर्ण YouTubeवरती कुठेही मराठी टू इंग्लिश सापडणार नाही. जे की आपण डिसिजन घेतला आहे 1,00,000 सेंटेन्स सीरीज, मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन आणि इंग्रजी येण्यासाठी वाक्य महत्त्व खूप आहे आणि वाक्य हे जर तुम्हाला माहीत असेल, तरच तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणि वेलकम टू बॅक मराठी टू इंग्लिश मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. आपण सुरू केली आहे 1,00,000 सेंटेन्स सीरीज आणि आज आपण डे 3चे फ्रेश 15 सेंटेन्स शिकणार आहोत, जे की डे 1 आणि डे 2 पेक्षा सर्वत्र वेगळे असणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, 15 इंग्लिश सेंटेन्स डे 3 आहे. आज डे 3 आहे आणि मला घाई आहे. आय एम इन अ हरी. तर 1,00,000 सेंटेन्स सीरीज जी आपण ऑलरेडी सुरू केली आहे, त्याच्या रिगार्डिंग हे थंबनेल आहे, हे इंट्रो आहे आणि 50 इंग्लिश सेंटेन्स आज आपण बघणार आहोत. 50च्या 50 सेंटेन्स रोज तुम्ही वापरात आणतात, हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर कळतंय मित्रांनो. तर अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला इंग्लिश येणं हे अनिवार्य आहे आणि तुम्हाला इंग्लिश येणारच ही माझी गॅरंटी आहे. तर चला सुरुवात करूया एक-एक वाक्य. जसं की ती माझी जिगरी मैत्रीण आहे. कसं बोलणार? शी इज माय क्लोज फ्रेंड. मला तुझ्यावर विश्वास आहे. आय ट्रस्ट यू. आज हवामान छान आहे. द वेदर इज नाईस टुडे. मी प्रयत्न करत आहे. आय एम ट्रायिंग. मला हे समजत नाही. आय डोंट अंडरस्टँड धिस. त्याचं स्वप्न पूर्ण झालं. हिज ड्रीम केम ट्रू. मी चुकलो होतो. आय वॉज रॉंग. तो मला ओळखत नाही. ही डझंट नो मी. तर बघा मित्रांनो, ही वाक्य तुम्ही रोजच्या वापरात आणतात हे तुम्हालाही कळलं असेल. तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. डे 1, डे 2, डे 3 आणि याच्या अगोदरचेही खूप इम्पॉर्टन्स व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आपण, जे की मराठी बांधवांसाठी मराठी टू इंग्लिश कसं बोलायचं हे शिकवलेलं आहे. ती फार शांत आहे. शी इज व्हेरी काम. मला भूक लागली आहे. आय एम फीलिंग हंग्री. तो उद्या परत येईल. ही विल कम बॅक टुमॉरो. मला काही विचारायचे आहे. आय वॉन्ट टू आस्क समथिंग. तो माझ्यावर रागवला. ही गॉट अँग्री विथ मी. आज सुट्टी आहे. टुडे इज हॉलिडे. मला झोप येत नाहीये. आय एम नॉट फीलिंग स्लीपी. तू फार चांगलं केलंस. यू डीड व्हेरी वेल. मी तुझी वाट पाहतोय. आय एम वेटिंग फॉर यू. तो तिकडे गेला आहे. ही हॅज गोन देअर. मला याची सवय आहे. आय एम यूज्ड टू धिस. ती माझ्याशी बोलली नाही. शी डीड नॉट टॉक टू मी. मला चूक मान्य आहे. आय ॲक्सेप्ट माय मिस्टेक. मला हे जमणार नाही. आय वॉन्ट बी एबल टू डू धिस. मग त्याला सगळं माहीत आहे. ही नोज एव्हरीथिंग. मी घरी पोहोचलो. आय रिच्ड होम. तो खूप मेहनत करतो. ही वर्क्स व्हेरी हार्ड. मला शांत राहायचं आहे. आय वॉन्ट टू स्टे काम. बघा मित्रांनो, ही रोजच्या वापरातली वाक्य आहे, जी की रोज 50 सेंटेन्स तुम्हाला बघायला भेटतात आमच्या चॅनलवरती. तर अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. ती मला समजते. शी अंडरस्टँड्स मी. मी तुला पुन्हा फोन करतो. आय विल कॉल यू अगेन. त्याची तब्येत बरी नाही. ही इज नॉट फीलिंग वेल. मला परत यायला उशीर होईल. आय विल बी लेट टू रिटर्न. तू माझ्याशी खोटं बोललास. यू लाय टू मी. मला तुझी गरज आहे. आय नीड यू. तो माझ्या जवळ बसला. ही सीट नियर मी. मी हे नक्की करेन. आय विल डेफिनेटली डू धिस.
बघा मित्रांनो, ही वाक्य खूप महत्त्वाची आहे रोजच्या इंग्लिश बोलण्यामध्ये. जसं की तिचं ते म्हणणं बरोबर आहे. व्हॉट शी सेड इज करेक्ट. मला आज बाहेर जायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू गो आउट टुडे. तो माझ्यासोबत आला. ही केम विथ मी. मला हे फार आवडलं. आय लाइक धिस व्हेरी मच. ती उशिरा उठते. शी वेक्स अप लेट. मला तुझी आठवण येते. आय मिस यू. तो नोकरी शोधत आहे. ही इज लुकिंग फॉर ए जॉब. मी तुला सगळं सांगेन. आय विल टेल यू एव्हरीथिंग. मला आता निघावं लागेल. आय हॅव टू लिव्ह नाऊ. ती फार साधी आहे. शी इज व्हेरी सिंपल. मला त्याच्यावर शंका आहे. आय डाऊट हिम. बघा मित्रांनो, ही वाक्य जी आहे ना, ही खरंच ही वाक्य अफलातून वाक्य आहे आणि ही मराठी टू इंग्लिश जी सेंटेन्स सीरीज सुरू केली ना आपण, ती एकदम फंटॅस्टिक होणार आहे आणि तुम्हाला हसता-खेळता इंग्रजी शिकवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओच्या अगोदर जे सीरीजमध्ये व्हिडिओ आहेत, याच्या सीरीजच्या अगोदरही आपण खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जे की तुम्हाला इंग्लिश बोलण्यास नक्कीच मदत करेल आणि हा व्हिडिओ तुम्ही दिवसातून 3 वेळा जरी बघितला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं, तर रोज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतो आणि रोज तुम्ही व्हिडिओ बघून इंग्लिश शिकू शकता. मित्र-मैत्रिणींसोबत अशी इंग्लिश तुम्ही बोलूही शकता. नेक्स्ट बघूया. मला तुझी गरज आहे. आय नीड यू. मी आज खूप खुश आहे. आय एम व्हेरी हॅपी टुडे. तर मित्रांनो, ही 1,00,000 सेंटेन्स सीरीजची डे 3 होता, की डेली लाईफ यूज सेंटेन्स जे आपण स्क्रिप्ट घेतलंय, जे आपण डिसिजन घेतलाय, जो आपण निर्णय घेतलाय, तो आपण निर्णय कधीही बदलणार नाहीये. निसंकोचपणे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज असली वाक्य वापरायला सुरुवात करा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त वेळेस हा व्हिडिओ बघा. पुन्हा पुन्हा बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हे इंग्लिशचं वाक्य मित्रांसोबत, मैत्रिणीसोबत, घरादारात सगळीकडे ऑफिसमध्ये वापरल्यानंतर तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होताना तुम्हाला वाटेल. आणि आजचे 50 सेंटेन्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या डे 4ला आपण भेटूया. तर आजचा होमवर्क हा कंप्लीट करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डे 4 1,00,000 सेंटेन्स सीरीजचा. डे 4 कमिंग सून आहे. लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच जोशा आणि त्याच अंदाजामध्ये 1,00,000 सेंटेन्स सीरीज जे की पूर्ण YouTubeवरती तुम्हाला कुठेही भेटणार नाही. ती आपण सुरुवात केलेली आहे. मराठी टू इंग्लिश मास्टरी हा यूट्यूब चॅनल लक्षात असू द्या मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डे 4 कमिंग सून. थँक यू.